कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मार्गांवर पाणी आलेलं आहे आणि तसंच पाणी या बालिंग्यामधून दोनवड्याकडे जो जाणारा मार्ग आहे या मार्गावर देखील आलेला आहे। आणि आता जे एक पेशंट आहेत, रुग्ण आहेत, या रुग्णांना केडीआरएफची जी टीम आहे ती दोनवडे गावाकडे घेऊन जात आहे। कारण कोल्हापूरमध्ये उपचार केल्यानंतर या रुग्णाला आता त्यांच्या मूळ गावी आहेत ते या ठिकाणी केडीआरएफची टीम आहे ती पाठवून देत आहे। अशाच पद्धतीचं जे पाणी आहे ते विविध मार्गांवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या आलेलं आहे आणि त्यामुळे रुग्णांचे अनेक वेळा हेळसांड होऊ शकते किंवा त्यांना वेळेत उपचार मिळायला त्या ठिकाणी काही निर्बंध येऊ शकतात। अशा वेळी हे केडीआरएफची टीम आहे ती ही सगळी टीम रुग्णांना मदत करत आहे। जे काही पेशंट्स आहेत त्यांना घेऊन ते योग्य ठिकाणी रुग्णालयाच्या ठिकाणी किंवा त्यांचा डिस्चार्ज झाला असेल तर घराकडे सोडण्याचा जो प्रयत्न आहे तो केडीआरएफची टीम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। अशाच पद्धतीचं चित्र आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध मार्गांवरती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्या ठिकाणी प्रशासनाची गरज हवी आहे त्या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनाची मदत घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।